गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन या टॉपिकवर काही एक्झाम्पल्स घेणार आहे. आणि एक्झाम्पल्स घेण्याआधी जे बेसिक फॉर्म्युले आणि जे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे त्यावर काही डिस्कशन्स करूया. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस स्टार्ट. जे स्टँडर्ड फंक्शन्स होते ते स्टँडर्ड फंक्शन्स असे आपण डिनोट केले होते y = f(x). ओके, तर स्टँडर्ड फंक्शन हे एका सिंगल व्हेरिएबलमध्ये असतात. ओके, सो स्टँडर्ड फंक्शनला असं लिहितात, इट इज नथिंग बट द फंक्शन ऑफ व्हेरिएबल. ओके, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे कन्सेप्ट, पण परत एकदा एक्सप्लेन करूया. स्टँडर्ड फंक्शन इज रिटन ॲज फंक्शन ऑफ व्हेरिएबल. आणि कंपोजिट फंक्शनचा जर विचार केला तर कंपोजिट फंक्शन जे होतं ते कंपोजिट फंक्शनचं असं डिनोट करायचं आपण, इट इज g ऑफ x. ओके, किंवा g ऑफ f(x) आपण असं डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं, पण थेरममध्ये कंपोजिट फंक्शन आपण असं दाखवलेलं आहे की इट इज y = f ऑफ g ऑफ x. ओके, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, डेफिनेशनला थोडं व्यवस्थित जर बघायचं असेल तर f हे फंक्शन आहे, म्हणजे जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे दॅट इज अगेन फंक्शन. ओके, अँड इनसाइड जे इनसाइड आहे ब्रॅकेटच्या दॅट इज द g इज ऑल्सो अ फंक्शन. म्हणजे इन शॉर्ट कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं, तर जे कंपोजिट फंक्शन असते त्या कंपोजिट फंक्शनला आपण नेहमी करता म्हणतो इट इज द फंक्शन ऑफ फंक्शन. ओके, आणि ज्या वेळेस या कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करतात, स्टँडर्ड फंक्शनला कसं डिफरन्शिएट करायचं हे एक्झाम्पल लेक्चर 6 मध्ये झालेले आहेत. ओके, सो त्याला पकडून किंवा त्याच्या आधारित एक्झाम्पल्स कंपोजिट फंक्शनचे आहेत, फक्त थोडीशी लेवल हाय लेवल असेल. सो तुम्हाला समजण्यासाठी आधी आपण इझी लेवलचे एक्झाम्पल्स घेऊ, त्यानंतर थोडीशी लेवल वाढून देऊ. ओके, सो कंपोजिट फंक्शन्स इज ऑलवेज रिटन ॲज फंक्शन ऑफ फंक्शन, हे नेहमी करता लक्षात ठेवायचं. पण आता जे स्टँडर्ड फंक्शन आहे ते स्टँडर्ड फंक्शन्स असं होतं, इट इज द फंक्शन ऑफ व्हेरिएबल. ओके, मग जेवढेही स्टँडर्ड फंक्शन होते त्या स्टँडर्ड फंक्शनच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले तयार करायचे आहेत. ओके, आणि ते एकदा तयार झाले की लगेच एक्झाम्पलला स्टार्ट करूया. बिफोर दॅट कंपोजिट फंक्शन समजलं, इट इज फंक्शन ऑफ फंक्शन. आणि ज्या वेळेस तुम्ही या कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करसाल बाय चेन रूल, आपण थेरम सांगितला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके, सो त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो थेरम सांगितला त्या थेरमनुसार आपण या फंक्शनला डिफरन्शिएट करू शकतो. तर जो डेरिव्हेटिव्ह असतो तो डॅशने सुद्धा रिप्रेझेंट करतात. समजा असं इट इज ddx ऑफ, ओके, ddx ऑफ जर f असेल, ओके, तर त्याला असं लिहितात इट इज f'. ओके, डेरिव्हेटिव्ह f' सुद्धा रिप्रेझेंट करतात. हा सिंगल डॅश असला तर इट इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ f. आणि या चॅप्टरमध्ये तुम्ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शिकणार आहे, देअरफॉर ddx ऑफ f इज f'. तसं या ठिकाणी काय करायचं आहे की हे जे कंपोजिट फंक्शन आहे या कंपोजिट फंक्शनला आपण डिफरन्शिएट तर करणार आहे. मग डिफरन्शिएट कसं करायचं त्यासाठी मी रूल सांगतोय, इट इज फॉर द कंपोजिट फंक्शन्स. ओके, आता आपल्याला या कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करायचं, आधी काय करायचं, जे तुम्हाला आउटर फंक्शन, या ठिकाणी दोन फंक्शन्स आहेत, f हे आउटर फंक्शन आहे, g हे इनर फंक्शन्स आहे. आणि लेफ्ट टू राईट डायरेक्शनने जात असताना, मी काय बोलतो, लेफ्ट टू राईट डायरेक्शनने जात असताना सगळ्यात आधी जे फंक्शन भेटतं दॅट इज अवर स्टँडर्ड फंक्शन्स नुसार त्याला डिफरन्शिएट करायचं, किंवा जे आधी फंक्शन भेटतं त्याला डिफरन्शिएट करायचं. त्यानंतर जे ब्रॅकेटमध्ये किंवा जे इनर फंक्शन्स असतात त्यांच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करत जायचं. मग कितीही लेवल असू द्या त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी काय करतो, आधी एफचा डेरिव्हेटिव्ह काढतो, एफचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो समजा f' ऑफ असा होईल. ओके, तो f' ऑफ किती, इट इज g ऑफ x. हे असंच्या असंच लिहायचं, कारण आधी डिफरन्शिएट तुम्ही एफला करता आणि एफला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x. ओके, एफला विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x डिफरन्शिएट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह इट इज f' ऑफ इट इज g ऑफ x इंटू काय करायचं, तो जो इनर फंक्शन आहे किंवा जे आतमध्ये फंक्शन आहे ब्रॅकेटच्या त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करायचं असेल तर इट इज ddx ऑफ g ऑफ x असं म्हणतो मी. पहिल्यांदा काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. ओके, दिस इज नथिंग बट द मेथड टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. आणि ही डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथडमध्ये तुम्ही अशा पद्धतीने त्यांचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे काय करायचं समजलं की जे आउटर फंक्शन आहे f
त्याला आधी डिफरन्शिएट करायचं आणि जे इनर फंक्शन आहे समजा जी, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे चेन रूलनुसार याचा डेरिव्हेटिव्ह असा होईल, इट इज एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू इट इज जी डॅश ऑफ एक्स. सांगितलं डी डी एक्स ऑफ जीला कशाने डिनोट करायचं, डॅशने. मीन्स वी कॅन से दॅट एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. या स्टँडर्ड कंपोजिट फंक्शनचा तो डेरिव्हेटिव्ह आहे. अशी नोट तुम्हाला बुकमध्ये पण दिलेली आहे आणि हा इम्पॉर्टंट रूलसुद्धा आहे. सो तुम्हाला याला ऑलरेडी नोट डाऊन करायचंच आहे. ओके, धिस वॉज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असे. आणि आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करू त्याआधी आपण त्याचे फॉर्म्युले प्रिपेअर करून घेऊ. एकदा फॉर्म्युले समजले की एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतात. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डिफरन्शिएशन हे चॅप्टर स्टार्ट करायचं आहे आणि हे फॉर्म्युलेसुद्धा प्रिपेअर करायचे आहेत. ओके, सेकंड इम्पॉर्टंट नोट आहे या ठिकाणी. ओके, जी सेकंड इम्पॉर्टंट नोट आहे ती अशा पद्धतीने आहे. त्याआधी मी तुम्हाला जो कंपोजिट फंक्शनचा थेरम सांगितला होता त्यानुसार आपण जाऊया, थोडंसं बघूयात कसं. आपण कंपोजिट फंक्शनच्या थेरममध्ये असं सांगितलं होतं, वाय इज इक्वल्स टू इट इज एफ ऑफ यू. ओके, अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, असं सांगितलं होतं, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ यू अँड यू इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स. ओके, मग यानंतर आपण यूची व्हॅल्यू जर पुट केली असते या ठिकाणी तर ते फंक्शन तयार झालं होतं, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं फंक्शन्स तयार झालं होतं. तर हे थेरमच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे यूचं आणि यू हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्सचं. मीन्स इनडायरेक्टली काय चेन फॉर्म झाली होती, वाय डिपेंड्स ऑन यू अँड यू डिपेंड्स ऑन एक्स. ओके, अशी चेन झाली होती. तर अशी जर चेन तयार होत असेल तर अशा वेळेस चेन रूल कसा लिहिला होता आपण, या वायचा डेरिव्हेटिव्ह आपण सांगितलं होतं की वाय इज डायरेक्टली डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स असं आपण थेरममध्ये प्रूव्ह केलेलं आहे. सो मी असं लिहू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्सला असं लिहिता येतं. कसं लिहिलं होतं आपण प्रूफ, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आधी काय केलं, वायला डिफरन्शिएट करा यू सोबत, त्यानंतर यूला डिफरन्शिएट करा एक्स सोबत. मीन्स रूल असा होता, इट इज डी वाय बाय डी यू. ओके, कारण वाय इज अ फंक्शन ऑफ, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड नंतर सांगितलं होतं यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणून त्याला असं लिहायचं डी यू बाय डी एक्स. ओके, आणि हा होता आपला थेरम आणि त्या थेरमचं स्टेटमेंटमध्ये आपण प्रूव्ह केलं होतं फॉर्म्युला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. ओके, या ठिकाणी दोनच फंक्शन होते, पण आता ही जी नोट आहे या ठिकाणी तीन तीन फंक्शनचं रिलेशन आहे. कसं, वाय इज डिपेंडिंग ऑन व्ही, व्ही इज डिपेंडिंग ऑन यू अँड यू इज डिपेंडिंग ऑन एक्स. ओके, असे तीन तीन फंक्शन आहेत. मग हे तीन तीन फंक्शन जर आहेत, मी तीन फंक्शनची डेफिनेशन पण तुम्हाला शिकवली होती. ओके, डेफिनेशन मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, लेक्चर 7मध्ये. ओके, सो ती डेफिनेशनसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मग तीन फंक्शन असतील तर हा चेन रूल कसा वर्क करेल. ओके, सो तो कसा वर्क करेल ते या ठिकाणी समजतं. बघा, जशी ही चेन फॉर्म झाली होती तशी चेन आपण त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म करू शकतो. कसं पाहून घेऊ. इट इज वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ व्ही म्हटलेलं आहे आणि व्ही इज इक्वल्स टू जी ऑफ यू म्हटलेलं आहे आणि यू इज इक्वल्स टू एच ऑफ एक्स म्हटलेलं आहे. ओके, तर अशा वेळेस कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तीन फंक्शन आहेत. मागचा जो थेरम होता तो दोन फंक्शनसाठी होता. ओके, सेकंड लेवलच होती, ही थर्ड लेवल आहे. थर्ड लेवलमध्ये काय होईल, तर या ठिकाणी डायरेक्ट असं स्टेटमेंट पण लिहिता येतं किंवा कंपोजिट फंक्शन्स पण तयार करता येतं. कसं तयार होईल पाहूया. कंपोजिट फंक्शन इट इज वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही, व्ही इज जी ऑफ यू, म्हणजे मी त्याला असं लिहितो, इट इज जी ऑफ यू. बट we know that this g of u has again the value that is h of x. Okay, means we can write that as it is the h of x. Okay, म्हणजे कंपोजिट फंक्शन्स तयार झालं f of g of h of x. ओके, म्हणजे तीन फंक्शन्स आहेत, हे आउटर फंक्शन्स. ओके, त्यानंतर इनर फंक्शन्स आणि हे इनर मोस्ट फंक्शन. ओके, असे तीन टाईपचे फंक्शन, आउटर, इनर आणि इनर मोस्ट फंक्शन. मग डिफरन्शिएट करत असताना काय करावं लागेल, आधी या आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहा, त्यानंतर या इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहा जीचा, त्यानंतर या इनर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहा. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर मागच्यासारखा फॉर्म्युला तयार केला तर मी फॉर्म्युला सांगू शकतोय तुम्हाला. कसा फॉर्म्युला तयार होईल पहा.
फॉर्म्युला असा तयार होईल, इट इज वाय इज इक्वल्स टूला डिफरन्शिएट केलं तर इट इज dy बाय dx. ओके, आधी या आउटर फंक्शनला डिफरन्शिएट करायचं म्हणजे होईल तो एफ डॅश ऑफ कोणासोबत, तर या पूर्ण फंक्शनसोबत. म्हणजे हे झालं असतं एफ डॅश ऑफ इट इज जी ऑफ एच ऑफ एक्स. ओके, इंटू इनर फंक्शनला डिफरन्शिएट करा. इनर फंक्शन काय आहे, इट इज जी डॅश ऑफ, त्याला डिफरन्शिएट केलं असतं एच ऑफ एक्स. ओके, आता जीला डिफरन्शिएट करून झालं त्यानंतर एचला डिफरन्शिएट करा, तर एचचा डेरिव्हेटिव्ह झाला असता इट इज एच डॅश ऑफ एक्स. ओके, असे तिन्ही फंक्शनचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचे. म्हणजे कंपोजिट फंक्शनमध्ये 1 2 3 तीनपेक्षा जास्तही फंक्शन असू शकतात, पण तुम्हाला केव्हापर्यंत डिफरन्शिएट करायचं, जोपर्यंत तुम्हाला इनर मोस्ट स्टँडर्ड फंक्शन, काय म्हणतो मी, इनर मोस्ट स्टँडर्ड फंक्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा एफचा डेरिव्हेटिव्ह, नंतर जीचा डेरिव्हेटिव्ह, नंतर एचचा डेरिव्हेटिव्ह. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत किंवा रूल्स आहेत. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला साइन, कॉस, टॅन, लॉग, एक्सपोनेन्शियल वगैरे असे फंक्शन्स तुम्हाला भेटणार आहेत. त्या मेथडने सुद्धा तुम्ही त्याला डिफरन्शिएट करू शकता. तर y इज अ फंक्शन ऑफ v मीन्स y इज डिपेंडिंग ऑन v. ओके, त्यानंतर v इज अ फंक्शन ऑफ u मीन्स वी कॅन से दॅट v डिपेंड्स ऑन u. ओके, अँड u इज अ फंक्शन ऑफ x मीन्स वी कॅन से दॅट u डिपेंड्स ऑन x. ओके, अशी चेन फॉर्म होते बघा, 1 2 3. ओके, सो काय करायचं, देअरफॉर वी कॅन से दॅट y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. पण मग डायरेक्टली असं जर गेलो आपण, म्हणजे आपल्याला dy बाय dx मिळवायचा आहे, म्हणजेच yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मिळवत असाल तर तो कसा मिळवता येतो, तर तो अशा पद्धतीने की आधी y हे डिफरन्शिएबल आहे v सोबत, म्हणून yचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा dy बाय dv. ओके, इनटू v कोणासोबत डिफरन्शिएबल आहे, v इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ v u, therefore it is written as dv by du. ओके, इनटू u कोणासोबत डिफरन्शिएबल आहे, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, therefore we write here du by dx and this is nothing but the rule for 3 functions. ओके, आणि तुम्हाला जर डाऊट वाटला तर हे कॅन्सल होतात पा, dv dv कॅन्सल, du du कॅन्सल, dy by dx रिमेन्स सेम. ओके, सो ही जी मधल्या टर्म्स आहेत ह्या मधल्या टर्म्स एकमेकांना कॅन्सल करतात आणि आपलं जे स्टँडर्ड फंक्शन असतं त्याचाच डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी उरतो. ओके, असं 2 3 4 असे किती फायनाईट नंबर ऑफ फंक्शनसाठी तुम्ही चेन रूल डिफाईन करू शकता. म्हणजे एक प्रकारे असाही थेरम होतो की कितीही लेवलपर्यंत तुम्हाला एक लास्ट नोट आहे त्या नोटमध्ये घेऊ, म्हणजे असं होईल इट इज dy बाय du1 किंवा dy बाय dx इज इक्वल्स टू dy अपॉन du1, it is du1 upon du2. okay, du2 upon du3. okay, into du4, du3 upon du4 into काय झालं या ठिकाणी, असं म्हणायचं y इज अ फंक्शन ऑफ u1, u1 इज अ फंक्शन ऑफ u2, u2 इज अ फंक्शन ऑफ u3, u3 इज अ फंक्शन ऑफ u4, u4 इज अ फंक्शन ऑफ u5, u5 इज अ फंक्शन ऑफ u6. असे फायनाईट नंबर ऑफ टर्म्स तुम्ही घेऊ शकता. अँड अप टू सो ऑन un-1 is a function of un. n means it is the finite terms. okay, n number of terms तुम्ही जर घेतल्या तर चेन रूल असा डिफाइन करतात, y is a function of u1, u1 is a function of u2, u2 is a function of u3, u3 is a function of u4, u4 is a function of u5, u5 is a function of u6. असं तुम्ही डिफाइन करू शकता. आणि असं डिफाइन केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा लिहिता dy बाय dx मीन्स, आणि ते un इज अ फंक्शन ऑफ x असं आपण लास्टला म्हणणार आहे. सो un इज अ फंक्शन ऑफ x. सो आता काय करायचं, मग dy बाय dx मीन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असं म्हणू शकतो. सो y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तर dy बाय dx कॅल्क्युलेट करता येतो कसा, dy अपॉन du1 इंटू du1 अपॉन du2. कारण y हे डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू u1, u1 डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू u2, इट इज डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू u3, u3 इज विथ रिस्पेक्ट टू u4, u4 इज विथ रिस्पेक्ट टू u5. असं जर डिफरन्शिएशन जर वाढवत गेलं म्हणजे चेन कितीही मोठी चेन असो तुम्ही त्या ठिकाणी डिफरन्शिएट करू शकता फंक्शनला, ते अशा पद्धतीने. ओके, सो अँड अप टू सो ऑन. मी आता काही पुढच्या टर्म्स लिहिणार नाही, मी लास्ट टर्म लिहितो, इट इज dun-1 अपॉन dun आणि इट इज dun डिवायडेड बाय dx.
ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला चेन रूल डिफाईन करता येतो. इट वॉज द हायेस्ट लेवल. ओके, काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत की ज्या इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यावरून जे आपण स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले तुम्हाला दिले होते त्या स्टँडर्ड फंक्शनच्या फॉर्म्युल्यावरून कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले डिफाईन करता येतात. मी सांगितलं होतं कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं असतं की जर समजा y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, ओके, हे स्टँडर्ड फंक्शन आहे, तर हे जे स्टँडर्ड फंक्शन आहे या स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सची जागा जर दुसऱ्या एखाद्या फंक्शनला दिली असेल तर त्या पूर्ण फंक्शनला म्हणतात कंपोजिट फंक्शन्स. म्हणजे इन शॉर्ट या ठिकाणी एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन लिहिलं तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन. आणि आपण जेवढे फॉर्म्युले तयार केले होते स्टँडर्ड फंक्शनचे ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले तयार करता येतात कंपोजिट फंक्शनसाठी. फक्त काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्स होता त्याच्याऐवजी एक फंक्शन लिहायचं, त्या फंक्शनला म्हणतात एफ ऑफ एक्स. लगेच फॉर्म्युले सांगतो त्यावेळेस लक्षात येईल. ओके, सो दिस इज स्टँडर्ड फंक्शन आणि हे आहे आपलं कंपोजिट फंक्शन्स. ओके, हे आतापर्यंत 2 ते 3 वेळेस रिपीट झालं. सो थोडंसं लक्ष द्यायचं स्टँडर्ड फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन्समध्ये काय डिफरन्स आहे आणि त्यांचेच फॉर्म्युले आपल्याला लगेच लर्न करायचे आहेत. सो फर्स्ट फॉर्म्युला असा होता, आठवतो का तुम्हाला, ते चेक करा. मी सांगितलं होतं की जो इनर मोस्ट फंक्शनपर्यंत डिफरन्शिएट करत जायचं. समजा हा पहिला फॉर्म्युला आहे, आठवत असेल तर पाहून घ्या. इट इज डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. आठवते, हे पॉवर फंक्शन होतं, तर या पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला असा लिहिला होता आपण, एन इंटू एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. ओके, हाच फॉर्म्युला कंपोजिट फंक्शनसाठी असा यूज करतात. काय होईल पाहून घ्या. जर एक्स रेस टू द पॉवर एन हे स्टँडर्ड फंक्शन आहे तर ही जी एक्सची जागा जर दुसऱ्या फंक्शनला दिली तर ते कंपोजिट फंक्शन्स तयार होतं. मग हा कंपोजिट फंक्शनसाठी फॉर्म्युला कसा होईल ते मी या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला. देअरफॉर वी राईट हियर इट इज डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स आहे या एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर एन आहे. आता एफ ऑफ एक्स म्हणजे काय, या ठिकाणी हे फंक्शन आहे, या ठिकाणी हा व्हेरिएबल होता. हा फरक लक्षात ठेवा. मग स्टँडर्ड फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह लिहायचा. तर स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती, एन इंटू. ओके, सो मी या ठिकाणी लिहितो एन इंटू. ओके, एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, एक्सची जागा या ठिकाणी कोणी घेतली, एफ ऑफ एक्सने, म्हणून इट इज एफ ऑफ एक्सच लिहायचा. इट इज रेस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू काय, तर हे जे इनरमोस्ट फंक्शन होतं त्या इनरमोस्ट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. म्हणजे लिहायचं डी डी एक्स ऑफ इट इज एफ ऑफ एक्स. म्हणजे या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युले नोट डाऊन करायचे. आणि लक्ष द्या, हा एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याला स्टँडर्डमध्ये असंही लिहितात. ओके, जे तुमचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये एफ डॅश ऑफ एक्स लिहिलेलं आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो. तर या ठिकाणी एक प्रकारे आपण चेन रूल अप्लाय केला. आधी काय केलं, स्टँडर्डनुसार या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहिला. स्टँडर्ड फंक्शन हे पॉवर आहे म्हणून पॉवर फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह लिहून घ्यायचा आणि जी याने एक्सची जागा घेतलेली आहे, ज्याने एक्सची जागा घेतलेली आहे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं असा रूल आहे. तर डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्सला एफ डॅश ऑफ एक्स सुद्धा लिहितात. यासाठी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे चांगलं समजेल. लेट अस सपोज दॅट इट इज डी डी एक्स ऑफ साइन एक्स रेस टू द पॉवर एन. ओके, तर साइन एक्स रेस टू द पॉवर एन म्हणा किंवा 10 म्हणा, कोणतंही फंक्शन घेऊ शकता. ओके, सो स्टँडर्डनुसार या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आपण. इट इज एन इंटू साइन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. ओके, समजता का मला काय सांगायचं आहे. एक्झाम्पल समजलं तर अजून फॉर्म्युला चांगला समजतो. एन इंटू साइन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. कारण या ठिकाणी एफची जागा कोणी घेतलेली आहे, एफची जागा साइन एक्सने घेतली म्हणून मी या ठिकाणी एफच्या जागेवर साइन एक्स पुट केला. एन इंटू साइन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स असा त्याचा फॉर्म्युला तयार होतो. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एन इंटू साइन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 असेच. पण आता सध्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती असतो, ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती आहे, मायनस साइन एक्स.
अशा टाईपचे फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे आहेत. स्टँडर्ड फंक्शन आहे ddx ऑफ रूट एक्स. रूट म्हणजे स्क्वेअर रूट फंक्शन. तर स्क्वेअर रूट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला होता तो येतो 1/2 टाइम्स रूट एक्स. सो त्याच्यानुसार जर डिफरन्शिएट केला आपण तर काय करायचं, कंपोजिट फंक्शन कसं तयार होईल, या रूटच्या मध्ये एकच्या जागेवर काही पण लिहा किंवा कोणतंही फंक्शन लिहा तर त्यावेळेस तयार होतं कंपोजिट फंक्शन. मग या कंपोजिट फंक्शनसाठी फॉर्म्युला आधी तयार करून घेऊ, त्यानंतर एक्झाम्पल सांगतो. मीन्स इट इज ddx ऑफ रूट एफ ऑफ एक्स मीन्स एनी फंक्शन. या एफ ऑफ एक्सचा अर्थ काय, एनी फंक्शन, कोणतंही फंक्शन लिहिलेलं असू द्या. मग कोणतंही फंक्शन लिहिलेलं असेल तर त्याचा स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह काय होतो, इकडे रूट दिसला की स्टँडर्डनुसार लिहायचं 1/2 टाइम्स रूट. ओके, स्टँडर्डनुसार काय करायचं 1/2 टाइम्स रूट लिहायचं आणि जेही या रूटच्या मध्ये आहे ते इथे जसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं. ओके, ते जसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं आणि कॉपी पेस्ट केल्यानंतर हे जे आहे कंपोजिट किंवा जे एक्सच्या जागेवर लिहिलं आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. ओके, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा म्हणजे ddx ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, अगेन वी आर गोइंग टुवर्ड्स द एक्झाम्पल. इट इज ddx ऑफ, इट इज रूट ऑफ, लिहूयात आता ddx ऑफ रूट ऑफ. मी काहीतरी एखादं फंक्शन्स घेतो, परत एकदा मी साईनचाच यूज करतो. इट इज ddx ऑफ रूट ऑफ साइन एक्स. ओके, दिसायला थोडंसं किचकट दिसतं पण सिम्पल आहे. कशासारखं आहे पाहून घ्या. ddx ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्सची जागा कोणी घेतली, साइन एक्सने. स्टँडर्डनुसार मी डेरिव्हेटिव्ह लिहितो. मग समजा लेफ्ट टू राईट जात असताना मला आधी स्क्वेअर रूट फंक्शन दिसतो किंवा वाचतानाच मी वाचतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग जे शब्द येतात त्या शब्दानुसारच आपण त्याला डिफरन्शिएट करायचं. ddx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ इट इज 1/2 टाइम्स रूट ऑफ साइन एक्स. ओके, आणि इंटू काय करायचं, त्या साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय करायचं. मीन्स इंटू ddx ऑफ साइन एक्स. आणि ddx ऑफ साइन एक्स लिहिला तर तो असा होईल 1/2 टाइम्स रूट साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स येत असतो कॉस एक्स. देअरफॉर तो काय होईल कॉस एक्स. आणि इट इज अगेन कॉस एक्स डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ रूट साइन एक्स अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, असे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कंपोजिट फंक्शनचे. फॉर्म्युला आहे ddx ऑफ 1/x. याला रेसिप्रोकल फंक्शन म्हटलं होतं. त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो -1/x². त्याच्यासाठी असा फॉर्म्युला होईल इट इज ddx ऑफ, इट इज इट इज 1/f ऑफ एक्स. ओके, म्हणजे एखादं फंक्शन डिवाइडला असेल तर त्याला रेसिप्रोकल फंक्शननुसार डिफरन्शिएट करता येतं. काय होईल त्याचा डेरिव्हेटिव्ह, स्टँडर्डनुसार -1/, एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, सो एक्सची जागा एफ ऑफ एक्सने घेतलेली आहे. म्हणजे मी त्याला असं लिहितो -1/, इट इज एफ ऑफ एक्स, म्हणजे कोणतंही फंक्शन असो त्याचा स्क्वेअर, आणि साईडला त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा म्हणजे इट इज ddx ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, रूल समजला. असे रूल आपल्याला तयार करायचे आहेत. नेक्स्ट वन इज ddx ऑफ, असे आपण कितीही रूल सांगू शकतो. स्टँडर्डमध्ये हे एवढेच होते. x⁴n आहे, रूट एक्स आहे, 1/x आहे. हे अल्जेब्रिकमध्ये आहेत. अल्जेब्रिकमध्ये तुम्हाला वाटलंच तर एखादं फंक्शन असं घ्या. लेट अस सपोज दॅट इट इज, आपण x² घेतला होता. सो x²चा डेरिव्हेटिव्ह किती, दिस इज रिटन ॲज 2x. ओके, त्यानुसार परत एकदा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. इट इज ddx ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर 2. हे बाकीची सिंपल फॉर्म्युले तुम्ही सुद्धा तयार करू शकता, नो डाऊट ॲट ऑल. म्हणजेच हे काय झालं असतं 2 टाइम्स ऑफ एफ ऑफ एक्स इंटू ddx ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, तर हे सगळेच्या सगळे रूल्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व करताना खूप मदत होईल तुम्हाला. फंक्शन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन ddx ऑफ a⁴x इंटू log a. हे स्टँडर्ड आहे. मग कंपोजिटचा फॉर्म्युला काय सांगतो की एक्सची जागा एफ ऑफ एक्सला द्या. मीन्स इट इज ddx ऑफ a⁴f ऑफ एक्स. तुम्ही तयार करू शकाल फॉर्म्युला, काही सांगायची गरज नाही. a⁴ ते होईल एफ ऑफ एक्स इंटू इट इज log a. ओके, असं होईल.
मग हे स्टँडर्डनुसार लिहिलं मी ए रेस टू द पॉवर एक्स, तर एक्सची जागा एफ ऑफ एक्सने घेतली, म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा एक्सची जागा एफ ऑफ एक्सला द्या. ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू सांगितलं होतं की जे इनरमोस्ट फंक्शन आहे एफ ऑफ एक्स त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे होईल डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, आणि एफ ऑफ एक्सला तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं तरी चालतं, बुक्समध्ये एफ डॅश ऑफ एक्स लिहिलेलं आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. मग आता अशा टाईपचं एक्झाम्पल सांगायचं असेल तर मी एक्झाम्पल सांगू शकतो. लेट अस सपोज दॅट ए रेस टू द पॉवर कॉस एक्स. ओके, सो हे स्टँडर्ड फंक्शन होतं ए रेस टू द पॉवर एक्स. ओके, तर एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, कॉस एक्सने किंवा एफ ऑफ एक्सने. सो हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता, ए रेस टू द पॉवर कॉस एक्स. मग ए रेस टू द पॉवर कॉस एक्स, तर एफ ऑफ एक्सच्या ऐवजी काय करायचं, कॉस एक्स लिहायचं. मीन्स इट इज ए रेस टू द पॉवर कॉस एक्स इंटू इट इज लॉग ए इंटू काय करतात, तो जो डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्सचा किंवा एफ ऑफ एक्सचा, त्या कॉस एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आता मल्टिप्लाय करा, म्हणजे हे झालं असतं डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. ओके, आणि देअरफॉर वी राईट इट इज ए रेस टू द पॉवर कॉस एक्स into it is log a into what is the derivative of cos x? All of we know that derivative of cos x is minus sin x and this is nothing but the our answer. Okay, अशा पद्धतीने ते कंपोजिट फंक्शन जर आला एक्सपोनेन्शियल मध्ये तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा लिहायचा. सेकंड फंक्शन इज दॅट ओके दॅट इज नथिंग बट द ई रेस टू द पॉवर एक्स. ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू द पॉवर एक्सच होता. परत त्या एक्सची जागा कोणाला देतील, तर त्या एक्सची जागा एफ ऑफ एक्सला देतील, म्हणजे हे होईल ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स. ओके, सो ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत तसंच स्टँडर्डनुसार ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू द पॉवर एक्सच, म्हणजे ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्सच, आणि एक्सची जागा ज्यानेही कोणी घेतली असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह, मग एक्सची जागा कोणी घेतली एफ ऑफ एक्सने, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. ओके, दिस इज नथिंग बट द फॉर्म्युला. याचं एक्झाम्पल देतो एक. समजा ई रेस टू द पॉवर टॅन एक्स आहे. ओके, बघा, तर स्टँडर्ड आपल्याला माहिती आहे ई रेस टू द पॉवर एक्स स्टँडर्ड असतो, मग ही एक्सची जागा कोणी घेतली, टॅन एक्सने. टॅन एक्सने घेतल्यामुळे हे जे फंक्शन तयार झालं हे पूर्ण फंक्शन तयार झालेलं आहे कंपोजिट फंक्शन. मी आधी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन यांच्यामधला डिफरन्स समजून सांगितला होता. ओके, सो डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर टॅन एक्स. मग स्टँडर्डनुसार हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. एफ ऑफ एक्सची जागा कोणी घेतली, टॅन एक्सने, म्हणून काय करायचं, एफ ऑफ एक्सच्या जागेवर टॅन एक्स लिहायचा ई रेस टू द पॉवर टॅन एक्स इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. काय होईल, प्रॉब्लेममध्ये आपण डी डी एक्सच लिहितो, म्हणजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स जर घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स हा फॉर्म्युला तुमचा बाय हार्ट प्रिपेअर्स पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती असतो, इट इज सेक स्क्वेअर एक्स. देअरफॉर ई रेस टू द पॉवर टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर टॅन एक्स. फंक्शन इज द लॉगॅरिथमिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स किती, 1/x. सो यावरून तयार होणारं कंपोजिट फंक्शन्स कसे असतील, तुम्ही लाखो करोडो, फक्त काय करायचं, लाखो करोडो तुम्ही कंपोजिट फंक्शन्स तयार करू शकता. फक्त जे स्टँडर्ड फंक्शन्स होते त्या स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सची जागा एक्सच्या जागेवर दुसरं कोणतंही फंक्शन लिहा. ओके, ते तयार होईल कंपोजिट फंक्शन. मग असे तुम्ही कितीही कंपोजिट फंक्शन्स तयार करू शकता. मग डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1/x. मग आपण तयार करतो या ठिकाणी डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्सची जागा कोणत्याही फंक्शनला द्या. एक्सची जागा मी दिली एफ ऑफ एक्सला. ओके, सो एफ ऑफ एक्सला जर एक्सची जागा दिली तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे लॉग तर हे स्टँडर्ड झालं आणि त्यामध्ये एक्सची जागा ज्याने घेतली असेल ते होईल कंपोजिट. ओके, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हे पूर्ण काय होईल, कंपोजिट. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगचं स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह किती येतं, 1/. मग जेही 1/ आहे ते लिहून टाका. 1/, एक्सची जागा कोणी घेतली, एक्सची जागा 1/, मध्ये आहे, तर 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस एफ ऑफ एक्स. जोही फंक्शन असेल त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले तयार करूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये डी डी एक्स ऑफ साइन एक्स. आठवत असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स पार्ट पाहिजे तुमचा, यानंतर इट इज कॉस एक्स. ओके, जर हे फॉर्म्युले पार्ट असतील बेसिक तरच चॅप्टर चांगलं समजतं.
अदरवाईज समजणार नाही, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही परत कंप्लेंट्स करता की सर समजत नाही आहे वगैरे वगैरे. सो तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युले मी सांगतो तेवढं काम करा, 100% तुम्हाला मार्क्स चांगले भेटतील. ओके. सो डी डी एक्स ऑफ कॉस साईन एक्स इज कॉस एक्स. आता परत कंपोजिटसाठी काय करतो आपण की जे स्टँडर्ड फंक्शन असतं एक्स त्याच्याऐवजी दुसरं एखादं फंक्शन्स तुम्ही कितीही फंक्शन्स टाकू शकता. ओके. सो साईन ऑफ एफ ऑफ एक्स असे कितीही प्रॉब्लेम्स तयार करता येतील साईनसाठी. फक्त या एफ ऑफ एक्सच्या जागी बरेच फंक्शन्स तुम्ही लिहू शकता, कोणतेही फंक्शन्स लिहा, ते कंपोजिट फंक्शन्स तयार करतं. मग स्टँडर्डनुसार साईनचा डेरिव्हेटिव्ह कन्वर्ट होतो कॉसमध्ये. मीन्स साईन इज कन्वर्टेड इंटू कॉस विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर. ओके. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन ऑफ एफ ऑफ एक्स इज कॉस एफ ऑफ एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ने काय करायचं, मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय करा त्याच्या डेरिव्हेटिव्हने. ओके. सो सेकंडली सेकंड फंक्शन इज देअरफॉर इट इज डी डी एक्स ऑफ कॉस. ओके. कॉस हा असता एफ ऑफ एक्स. ओके. असंच. सो स्टँडर्ड जर घेतलं तर तो कॉस एक्स आहे. ओके. स्टँडर्डनुसार जर घेतला तर इट इज द कॉस एक्स फंक्शन. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इट इज ऑलवेज मायनस साईन एक्स. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स हा मायनस साईन एक्स येतो. सेकंडली आपल्याला त्याचा कंपोजिट तयार करायचा. मग कंपोजिट जर तयार करायचं असेल तर एक्सची जागा एफ ऑफ एक्सला द्या. मीन्स असं होईल डी डी एक्स ऑफ इट इज डी डी एक्स ऑफ हे होईल कॉस एफ ऑफ एक्स. स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज नथिंग बट द मायनस साईन, म्हणजे हा डी डी एक्स कॉसला कन्वर्ट करतो मायनस साईनमध्ये. मीन्स वी कॅन से दॅट इट इज मायनस ऑफ साईन एफ ऑफ एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. तर त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं होईल. ते हेल्प ऑफ एक्झाम्पल हे दोन फॉर्म्युले समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल साईनसाठी कसं प्रॉब्लेम तयार असेल लक्ष द्या. डी डी एक्स ऑफ समजा मी लिहितो इट इज साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. ओके. सो आता या फंक्शनला कसं डिफरन्शिएट करायचं. साईन ऑफ एक्स तर स्टँडर्ड होता, पण मला या एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन दिसतं. ओके. सो सॉल्व कसं करायचं आहे तर साईन ऑफ एफ ऑफ एक्स सारखं. तर साईन ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय सांगतो, साईनचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्डनुसार आणि लेफ्ट टू राईट जात असताना जे पहिल्यांदा वाचण्यात किंवा रीडिंग करण्यातच जे पहिल्यांदा फंक्शन दिसतं त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आधी लिहायचा. मीन्स रीडिंग करताना डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन किती, कॉस. मग ती एक्सची जागा कोण घेतलेली आहे तर ते फंक्शन जसंच्या तसं लिहायचं. मीन्स इट इज कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू काय करायचं, जे फंक्शन एक्सच्या जागेवर येतं किंवा जे फंक्शन इन्नर असतं, हे आउटर फंक्शन आहे, जे फंक्शन इन्नर असतं त्या इन्नर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4. ओके. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इझी आहे, तो कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, नाहीतर मग तुम्ही म्हणसाल की हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कसा येतो. ओके. तर मग तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही. ओके. सो डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 किती होईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बाय ॲडिशन रूल. ॲडिशननुसार डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेट करा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर येईल 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो. 2x प्लस 0 तो 2x आहे म्हणून समोर लिहितो इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. बघा आता कंपोजिट फंक्शन कसे तयार करायला सांगितलं होतं. हा साइन स्टँडर्ड आहे, या एक्सच्या ऐवजी कितीही फंक्शन लिहा. एखादा प्रॉब्लेम तयार करायचा असेल तर असं होईल साइन ऑफ लॉग एक्स तुम्ही तयार करू शकता. सांगता येईल डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे कॉस लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके. साइन ऑफ एखाद्याला वाटलं तर 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 असंही फंक्शन टाकेल. ओके. सो हे सगळेच्या सगळे कंपोजिट आहेत. स्टँडर्डनुसार कसं डिफरन्शिएट करायचं समजतं आता. तसंच कॉससाठी एखादं एक्झाम्पल तयार करता येईल. ओके. सो कॉससाठी एक्झाम्पल तयार करूया किंवा नाही तयार केलं तरी आता तुम्हाला समजतं. साइन आणि कॉससाठी सेम आहे. मी डायरेक्टली येतो टॅन फंक्शन्सवर आणि टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. सो टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होता स्टँडर्डनुसार. ओके. थर्ड फॉर्म्युला इज देअर दॅट इज डी डी एक्स ऑफ टॅन एक्स.
सो तुम्ही सांगू शकता tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो इट इज sec स्क्वेअर एक्स. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec स्क्वेअर एक्स. देअरफॉर वी राईट हिअर ddx ऑफ, आता x ची जागा द्यायची आहे f ऑफ x ला, मीन्स ddx ऑफ इट इज tan ऑफ किती f ऑफ x. ओके, सो या x ची जागा आता f ऑफ x ने घेतली. मग डेरिव्हेटिव्ह पण लिहिताना तेच करायचं की आधी x ची जागा स्टँडर्डनुसार tan चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर इनटू इट इज sec स्क्वेअर ऑफ, हा राहील f ऑफ x, आणि जो f ऑफ x आहे त्या f ऑफ x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मीन्स वी कॅन से दॅट ddx ऑफ दिस इज द f ऑफ x. ओके, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x तुम्ही f डॅश ऑफ x लिहिलं तरी हरकत नाही, अशा पद्धतीने. सो प्रॉब्लेम तयार करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन से दॅट इट इज tan ऑफ ddx ऑफ. ओके, सो इट इज tan ऑफ 3⁻x. मी काय केलं, फंक्शन्स लिहिलं त्या ठिकाणी, एक्सची जागा या फंक्शनला दिली एक्सपोनेन्शियलला. tan ऑफ 3⁻x काय होईल, टॅनचा डेरिव्हेटिव्ह किती आहे स्टँडर्डनुसार इट इज sec स्क्वेअर 3⁻x. ओके, इनटू ddx ऑफ 3⁻x. म्हणजे काय करायचं, त्या 3⁻x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. सो ते तयार होईल sec स्क्वेअर 3⁻x इंटू 3⁻x चा डेरिव्हेटिव्ह. फाइंड आउट करता आला पाहिजे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आठवायलाच पाहिजे. इट इज 3⁻x इंटू इट इज log 3. ओके, देअरफॉर दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3⁻x. असे कंपोजिट फंक्शन्स आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहेत या चॅप्टर्समध्ये. ओके, सो पुढचे फॉर्म्युले तयार करूयात. आणि एक्झाम्पल काही आता मला नाही वाटत एक्झाम्पल घ्यायची आवश्यकता आहे, फक्त फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला इज tan नंतर येत असतो cot. ओके, सो cot फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज मायनस ऑफ cosec स्क्वेअर x. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत. सो तरच चॅप्टर समजेल. मी 4 वेळेस तेच वाक्य रिपीट करतोय. फॉर्म्युले प्रिपेअर करा तेव्हाच एक्झाम्पलला हात लावा, अदरवाईज फॉर्म्युले न प्रिपेअर करता एक्झाम्पल सॉल्व करायला घेतले तर कॉन्फिडन्स लूज होतो. ओके, सो कॉन्फिडन्स लूज होण्यापेक्षा आधी फॉर्म्युले प्रिपेअर करा, नंतर एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, ddx ऑफ इट इज cot ऑफ f ऑफ x. आता अगेन कॉट फंक्शनमध्ये एक्सची जागा मी f ऑफ x ला दिली. ओके, सो cot f ऑफ x होईल, cot f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होईल मग मायनस ऑफ cosec स्क्वेअर, तो झाला असता f ऑफ x इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x लिहितात f डॅश ऑफ x, असंही लिहिलं तरी चालतं. मायनस cosec स्क्वेअर ऑफ f ऑफ x इंटू इट इज f डॅश ऑफ x. आफ्टर दॅट नंबर 5 इट इज ddx ऑफ sec x. sec x स्टँडर्ड फंक्शन आहे, स्टँडर्डचा डेरिव्हेटिव्ह sec x च्या किती होता sec x इंटू tan x. ओके, नंबर 5. सो तसंच या ठिकाणी सुद्धा अप्लाय करायचं. इट इज ddx ऑफ sec f ऑफ x इंटू इट इज ddx ऑफ sec f ऑफ x. हा फॉर्म्युला तयार करायचा आहे, एक्सची जागा आपण f ऑफ x ला दिली. सो काय होईल sec x इंटू tan x. ओके, तर एक्सची जागा f ऑफ x ला, मीन्स हे झालं असतं sec f ऑफ x इंटू इट इज tan f ऑफ x इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट f ऑफ x. ओके, त्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती इट इज f डॅश ऑफ x. ओके, सो f डॅश ऑफ x लिहा किंवा ddx ऑफ f ऑफ x लिहा, नो डाऊट ॲट ऑल. ॲट लास्ट ddx ऑफ cosec x, शेवटचा फंक्शन आहे इट इज cosec x. सो cosec x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस cosec x इंटू इट इज cot x. ओके, cosec x इंटू cot x असा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. सो आता त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ कंपोजिट, मीन्स इट इज cosec f ऑफ x. असं झालं असतं फंक्शन cosec f ऑफ x. एक्सची जागा त्या f ऑफ x ला दिली तर पुढे लिहिता येतं मायनस ऑफ, यावरून लिहू शकतो मी त्याला, cosec x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस cosec x इंटू cot x. जसंच्या तसं लिहायचं, फक्त एक्सची जागा ज्या फंक्शनने घेतली त्या फंक्शनलाच तिथे लिहायचं.
ओके, सो मायनस ऑफ इट इज कोसेक एफ ऑफ एक्स इंटू इट इज कॉट एफ ऑफ एक्स इंटू इट इज तो जो एफ आहे त्या एफच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा, म्हणजेच ते झालं असतं एफ डॅश ऑफ एक्सने मल्टिप्लाय केलं असतं, किंवा डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, हे सुद्धा डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, हे सुद्धा डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे होतं ब्रीफ एक्सप्लेनेशन किंवा कम्प्लीट एक्सप्लेनेशन अबाउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. ओके, हे सगळे फॉर्म्युले आधी प्रिपेअर करायचे, नंतरच कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, आणि या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले सुद्धा प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर लॉगॅरिथमिकचे रूलसुद्धा, लॉगॅरिथमचे जे रूल आपण घेतले होते फंक्शन चॅप्टरमध्ये ते सुद्धा तुम्हाला यूज करायचेच आहेत या चॅप्टरमध्ये. ओके, लक्षात ठेवा रूल्स ऑफ लॉगॅरिथम तुम्हाला यूज करायचे आहेत. ओके, मी जर प्रत्येक वेळेस फॉर्म्युला सांगायला घेतला तर चॅप्टरला खूप वेळ लागेल. ओके, मी